नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, DIT नोकरी मदत केंद्राच्या माध्यमातून आपण शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, मनोरंजन, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील माहिती घेत असतो। आज अशीच एक महत्त्वाची शैक्षणिक क्षेत्रातील माहिती देण्यासाठी आपल्या समवेत आलेलो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असणारी ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना ITI करायचा आहे, ITI करता प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याकरिता सेंट्रलाइज पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आपला फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ पहा आणि आपला फॉर्म भरून घ्या। आपल्याला लिंक आणि वेबसाईट आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे, किंवा या व्हिडिओमध्ये आपण स्किप न करता पाहिल्यास आपल्याला या ठिकाणी लिंक दिसणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण DIT नोकरी मदत केंद्रावर या। diitnmk.in ही वेबसाईट सर्च करा। ही वेबसाईट सर्च केल्यानंतर या ठिकाणी ITI सर्च करा। ITI सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2024 या लिंकवर क्लिक करा। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ITIच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भातील माहिती या ठिकाणी दिसणार आहे। आपण पाहू शकता, डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशनल अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट ऑफ प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र ITI ॲडमिशन 2024 च्या ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। ITI प्रवेश 2024 10वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात। वयाची 8-14 वर्ष। खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये चलन असेल, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 रुपये चलन असेल। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल 30 जून 2024। माहिती पुस्तिका, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र, जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सदरील माहिती आपण आपल्या जवळच्या मित्रांना शेअर केली नसेल तर आमच्या खाली दिलेल्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर करू शकता, जेणेकरून त्याला एक भरती संदर्भातील म्हणा, नोकरी संदर्भातील अपडेट माहिती त्याला मिळून जाणार आहे। आपला एक शेअर त्याला नोकरीसाठी किंवा इतर मूलभूत माहिती मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। अशा प्रकारे आपण काय करा, शेअर करा। जर आपल्याला अर्ज भरायचा असेल तर अप्लाय ऑनलाईन या बटनावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑनलाईन प्रक्रियेचा अर्ज भरण्याची प्रोसेस या ठिकाणी सुरू होणार आहे। सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, न्यू कॅन्डिडेट या टॅबवर क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10वीची माहिती भरायची आहे। 10वीचा सीट नंबर टाकायचा, इयर टाकायचं, वर्ष टाकायचं। ऑटोमॅटिक डाटा फिटॅच होणार आहे आणि डाटा फिटॅच झाल्यानंतर आपला असा एकूण 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे। 5 स्टेपमध्ये फॉर्म भरल्याच्या नंतर परत एकदा रजिस्टर कॅन्डिडेट या बटनावर क्लिक करा, लॉग इन करा। आपल्याला जो युजर ID पासवर्ड आला असेल तो युजर ID पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या। युजर ID पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो कॅप्चा असेल तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपला या ठिकाणी फॉर्म ओपन होणार आहे आणि आपल्याला सविस्तर तो फॉर्म आपल्याला काय करायचा आहे, भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरत असताना येणाऱ्या अडचणी आणि शंका आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। जर आपल्याला फॉर्म भरायचा कसा, कोणती माहिती कुठे टाकायची याचा भाग आपण दुसऱ्या पार्टमध्ये दिलेला आहे। तरी हा पार्ट आपला बघून झाला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। दुसरा पार्ट पाहण्यासाठी नेक्स्ट बटनावर क्लिक करा। धन्यवाद।